नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं एकदा पुनश्च स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आजच्या भागामध्ये आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत हे प्रश्न आपण व्यवस्थित जाणून घेऊ। आजच्या न्यूज पेपरमध्ये कुठल्या घडामोडी महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत आणि परीक्षेसाठी त्या कितपत गरजेच्या आहेत हे या व्हिडिओमधून आपण क्लिअर करूयात। बघा, आता UMED असा एक पोर्टल आहे आणि हे जे पोर्टल आहे ते कशाच्या संदर्भात आहे तर हे पोर्टल मित्रांनो प्रामुख्याने अल्पसंख्याक व्यवस्थापन मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवण्यात आलेला आहे। आणि या पोर्टलच्या माध्यमातून काय करण्यात आलेलं आहे, जे वक्फ बोर्ड आहेत जे मुस्लिम समाजाच्या संदर्भामध्ये आहेत आणि हे वक्फ बोर्ड यांनी स्वतःची जी काय प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी या पोर्टल वरती नोंदवणं खूप गरजेचं आहे। आणि हे कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलं हे डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, म्हणून असा आपण हा प्रश्न तयार केलेला आहे। ओके, व्यवस्थित समजून घ्या प्रश्न। आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, दिनेश वाघमारे हे जे आहेत हे महाराष्ट्राचे कितवे निवडणूक आयुक्त ठरले आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ते 7वे निवडणूक आयुक्त आहेत। कितवे निवडणूक आयुक्त आहेत? 7वे निवडणूक आयुक्त आहेत। आणि हे निवडणूक आयुक्त जे काय आहेत यांच्या माध्यमातून कोणते कामं होणार तर पंचायत राज यांच्या ज्या काय निवडणुका आहेत यावरती विशेष जे काय लक्ष आहे ते यांचं असणार आहे। ओके, नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे वर्तमान मुख्य सचिव कोण आहेत तर ते आहेत राजेश कुमार मीना हे आहेत, लक्षात ठेवा। आणि यांच्या अगोदर कोण होते बरं महाराष्ट्राचे मुख्य सचिव तर सुजाता सौनिक या होत्या आणि यांची जी काय जागा आहे ही जागा राजेश यांनी घेतलेली आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। नंतरचा प्रश्न पाहूयात। बघा, केरळचा मुख्य पीक उत्सव कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे तर ते ओणम हा आहे मित्रांनो, हे लक्षात राहू द्या। ओणम या पद्धतीचा हा शब्द आहे आणि ओणम हा पीक महोत्सव जो आहे तो ऑगस्ट, लक्षात ठेवा, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे, लक्षात राहू द्या। हे पण एक महत्त्वाचं ठरेल। या सणाच्या माध्यमातून जे काय सध्या जे धान्य आहे ते धान्य चांगलं यावं, धान्याची क्वालिटी चांगली असावी, लोकांचं आरोग्य त्या माध्यमातून चांगलं राहील हा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो। त्यानंतर मित्रांनो, ऑपरेशन रेनबो हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन कोणत्या संस्थेने हाती घेतलेलं आहे किंवा केलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ही जी संस्था आहे ही आहे DRT, ज्याला डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स असं म्हटलं जाणार आहे। आणि हे कुठे करण्यात आलेलं आहे हे पण तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल। तर हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याचा उद्देश काय मित्रांनो, जे नशेली जे काय पदार्थ आहेत त्याला ड्रग्स असं म्हणूयात, हे ड्रग्स कमी झाले पाहिजेत, याच्यावरती बंदी आली पाहिजे, अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे, म्हणून हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। त्यासाठी एक ऑपरेशन करावं लागलं। ऑपरेशन यासाठी केलं जातं मित्रांनो की एखादी समस्या असेल त्या समस्येला समूळ नष्ट करायचं असेल तर एखादी योजना हाती घ्यावी लागते आणि अशा प्रकल्पांना, अशा इनिशिएटिव्हला नाव दिलं जातं ऑपरेशन। आणि या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन रेनबो, अशा पद्धतीचं नाव आहे, ज्या माध्यमातून दिल्लीमधलं जे काय ड्रग्स आहे हे ड्रग्सचा जो काय फंड आहे हा कमी झाला पाहिजे, बंद झाला पाहिजे। आणि जवळपास ते लोक म्हणजे शोधले, एका व्यक्तीला अटक करण्यात देखील आलेलं होतं आणि जवळपास किती कोटीचा माल होता तर तो 40 कोटीचा माल होता, लक्षात ठेवा। त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेवढी किंमत मिळाली असते। ओके, नंतरचा प्रश्न बघा काय आहे। बघा, मलेशियाने नुकतेच कोणते जगातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित डिजिटल बँक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आणि कुठे सुरू केली रे बाबा तर मलेशियामध्ये सुरू केलेली आहे। आणि बँकेचं नाव काय आहे? RYT बँक अशी ही बँक आहे, लक्षात राहू द्या। ठीक आहे, RYT बँक सी लिमिटेडच्या माध्यमातून सुरू झालेली ही जी बँक आहे ही बँक एक ॲडव्हान्स बँक असणार आहे, भरपूर सुविधा वगैरे देणार आहे, बँकिंगच्या सुविधा। आणि बघा, ऑपरेशन संस्कार असं एक ऑपरेशन आहे, हे पण ऑपरेशन महत्वाचं आहे मित्रांनो। अलीकडे या
वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन्स करण्यात आलेले आहेत आणि हे सर्व ऑपरेशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. आता बघा, ऑपरेशन संस्कार राजस्थान मधील कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेला आहे, तर ते डुंगरपूर अशा पद्धतीचा हा जिल्हा आहे. आणि जो जिल्हा राजस्थान मध्ये आहे, या ऑपरेशनचा उद्देश काय आहे हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. तर या ऑपरेशनचा जो काय उद्देश आहे तो उद्देश खूप महत्वाचा आहे. उद्देश हा आहे की राजस्थान मधील जी गुन्हेगारी आहे, तरुणांमध्ये गुन्हेगारीचं जे काय प्रमाण वाढत आहे, मग ते ऑनलाईन गुन्हेगारीचं प्रमाण असेल किंवा गाड्यांवरती वेगवेगळे स्टंट करणारे लोक आहेत, व्हिडिओ काढणारे लोक आहेत अशा पद्धतीचे, तर हे कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणारं जे काय प्रकार आहे, या कृतीला आळा बसला पाहिजे म्हणून हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं. आता मित्रांनो, एक शेवटचं जे काय ऑपरेशन आहे किंवा मग प्रश्न आहे, तो प्रश्न आपण समजून घेऊयात. भारतातील पहिला सार्वजनिक वाहतूक रोपवे प्रकल्प कुठे उभारला जात आहे किंवा सुरू केला जात आहे, तर ते वाराणसी या ठिकाणी सुरू केला जात आहे. म्हणजे उत्तर प्रदेश म्हणलं तर हरकत नाही. लक्षात आलं का? अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे आणि हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. लक्षात घ्या, एखाद्या शहरामध्ये रोपवे चालू करणं म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये कुठेही आढळून आलेलं नाही. ते फक्त आणि फक्त कुठे सुरू करण्यात येत आहे, उत्तर प्रदेश वाराणसी या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. आणि सप्टेंबर पर्यंत हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प निश्चितच पूर्ण होईल. लोकांना याचा चांगला जो काय चांगली जी काय संधी आहे किंवा प्रवासाची जी काय इथे कोंडी होत होती ती कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे जे काय प्रश्न, हे प्रश्न तुमच्यासाठी खूप गरजेचे असतात म्हणून हे प्रश्न चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर करा. या ठिकाणी आपण थांबूयात. तत्पूर्वी अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतः चांगला स्कोर परीक्षेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.